हॅलो. सो हा ब्लॉग मी आता स्टार्ट करत आहे. ऑलमोस्ट आता वाजले आहेत 8. सो ऑलमोस्ट सॉरी. तर ऑलमोस्ट आता 8 वाजले आहेत आणि घरी कोणीच नाही आहे. ॲज यू कॅन सी कोणीच नाही आहे घरी, मीच आहे फक्त. तर मी हा ब्लॉग आता स्टार्ट करत आहे यासाठी, कारण उद्या आहे माझ्या मामाचा बर्थडे. आणि जर तुम्ही माझा या आधीचा जर ब्लॉग बघितला असेल, जो मी म्हणजे ज्वेलरी वगैरे कलेक्शन हे ते दाखवलं होतं, सो त्यामध्ये मी एक स्टोरी सांगितली होती एका ब्लू नेकलेसच्या मागची. सो या हे तेच मामा आहे ज्यांचा बड्डे आहे आणि मला एकच सख्खा मामा आहे. सो या आणि बस त्यांच्या बड्डेला म्हणजे जनरली काय ना, आमच्या घरात माणसं झाले यांना ना बड्डे सेलिब्रेट करायला आवडत नाही. माझे बाबा झाले, मामा झाले, यांना बड्डे सेलिब्रेशनच आवडत नाही. पण माझं असं आहे की आपण थोडंफार सेलिब्रेट करायला पाहिजे, कारण म्हणजे तितकंच छान वाटतं. सगळेजण गॅदर होतात आणि खूप मजा देखील येते आणि तितकंच एक रिझन देखील मिळतं आपल्याला काहीतरी सेलिब्रेशनचं. सो आता प्रश्न असा आहे की कसं काय करायचं, कारण त्यांना आवडत नाही आणि मी जर गेली बाहेर म्हणजेच केक हे ते वगैरे आणायला तर मग ते बोलतील जाऊ नाही देणार. सो म्हणून मग मी केलं की मावशीला कॉल केला आणि मावशीलाच म्हटलं की तू उद्या जेव्हा हे मंदिरात वगैरे जाईल तेव्हा तू केक घेऊन ये त्यांच्यासाठी आणि मग मस्तपैकी आम्ही मामाचा बड्डे सेलिब्रेट करू. आता रिसेंटलीच माझ्या आधीचा बड्डे देखील झाला होता, बट दी सॅडेस्ट पार्ट ऑफ माय लाईफ की म्हणजे ह्या डिसेंबर 2025मध्ये माझी आजी मला सोडून गेली अँड आय मिस हर सो मच. सो या आय नो शी इज ऑलवेज विथ मी, बट तिची कमी खूप खूप जाणवते, लाईक खूपच जास्त. आणि आता तुम्हाला जसं माहिती आहे की मी माझ्या मामाकडेच राहते आणि ही तिचीच रूम आहे जिच्या रूममध्ये मी राहते आणि तिच्या रूममध्ये मला तिचा प्रत्येक वेळेस तिचा तो प्रेझेन्स फील होतो. आणि सर्वात जास्त जी गोष्ट मला खूप फील होते ती म्हणजे हे तिचं ब्लँकेट. म्हणजे लिटरली असं वाटतं की ती सोबत आहे, ती जवळ आहे. तर मी कायम झोपताना म्हणजे अजूनही हे ब्लँकेट मी असं खूप जवळ घेऊन झोपते किंवा त्या ब्लँकेटला असं हक करून वगैरे झोपते, कारण मला तिचं प्रेझेन्स खूप हे होतं आहे. म्हणजे मला म्हणजे अजूनही असं बिलीवच होत नाही आहे की ती नाही आहे बा म्हणून. मला असं वाटतं की ती आहे, दिसत नाही आहे पण ती आहे. सो या मला आता इमोशनल नाही व्हायचं आहे, पण या ग्रँडपॅरेंट्स आर जेन्युइनली अ ब्लेसिंग्स. तुमच्याकडे जर असतील तर प्लीज प्लीज त्यांना टाईम द्या, त्यांच्याशी बोला आणि खूप खूप टाईम स्पेंड करा त्यांच्यासोबत. ओके. तर मामाचं असं होतं की त्यांना बड्डे सेलिब्रेट करायचं नाही किंवा त्यांना आवडत वगैरे नाही. पण माझं असं असतं की आजी खूप एक्सायटेड राहायची तिला सगळ्यांचे बड्डे सेलिब्रेट करणं, केक आणणं हे ते तिला खूप गोडधोड वगैरे बरणं. सो आजी नाही म्हणून काय झालं, तिची नात तर आहे ना, सो तिची नात सर्व गोष्टी करणार. तर आता मग मी मावशीला म्हटलं आहे की तू मस्तपैकी एक बढिया केक घेऊन ये उद्या, तर मी तुम्हाला या ब्लॉग्समध्ये दाखवतेच पूर्ण आणि मग करूया आपण मामाचं बर्थडे सेलिब्रेशन. तर मी तुम्हाला सगळं गोष्टी या ब्लॉगमध्ये कवर करून दाखवेल, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघाल. ते किडे माकोडे काय काढले या बुकमध्ये? ते किडे माकोडे काय काढले बुकमध्ये? 4 लाईनच्या बुकमध्ये ड्रॉइंग केली का? वा, तू काय लिहून राहिला आता मग? काय आहे ते? शो मी, दाखव ना. काय आहे? मॉन्युमेंट, अशेम, नॅशनल. ओके, काय आहे? हां, मग रोज लिहायला लागते. तू रोज लिहत असतं काय? हां, तू रोज लिहत असतं का? खोटा बोलता. तेच तर म्हणून राहिले मी, मेरा भाई इतना पढ़ाकू कब से हो गया. चालू दे चालू दे, मला पाहून काही तर करून राहिला. गुड जॉब. सिरियसली हा माझ्या मामाच्या मुलाचा म्हणतो, मामाचा मुलगा आहे. आणि इतका बदमाशीला काही ना काही करून राहिला. आता बघा काय झालं. काय करते तू? भिंतीवर लिहायसाठी आणि पेन घेतला माझ्याकडून. म्हणजे बघा हो किती बदमाश आहे. इकडे
बोल. भिंतीवर लिहिता हो. हां? पुढे आंबोळ ये बाळ. Handling kids is not a easy task. Is not a easy task. Is not a easy task. पण तिची तास लावली तिची तास. Seriously, handling a kids is not at all easy task. मी खूप वेळचं माझं काम करते आणि याचं लिहिणं झालं आहे आणि हा काही ना काही उकरून काढत आहे आणि घरी कोणीच नाही आहे. हा ना कोणी एकीची मोत आहे. स्टिल आय लाईक दिस कंपनी ऑफ हिम. थोडी माझी एंटरटेनमेंट होऊन जाते. चला मी माझं काम करते कारण माझे एक्झाम्स येत आहे. तुम्हाला ते देखील माझे एक्झाम्सचे वगैरे व्लॉग्स पाहायला मिळेल इफ जर माझं पॉसिबल झालं शूट करणं. तर अदरवाईज लेट्स सी, बघूया काय होतं तर. सो या, हॅलो, गुड मॉर्निंग. तर हा काल रात्रीचाच व्लॉग आहे जो मी आता कंटिन्यू करत आहे. आता मी उठली वगैरे, थोडं रायटिंग वर्क वगैरे होतं तर ते करत होती. आता आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश वगैरे होते आणि कॉलेजला जाते कारण माझं कॉलेज आहे. आणि जो पण सेलिब्रेशनचा पार्ट थोडाफार आहे तो रात्रीचाच आहे. तर मग मी तुम्हाला त्यामध्ये दाखवतेच आम्ही काय कसं काय केलं. सध्या तर मामी स्वयंपाक वगैरे करतात माझं कॉलेज असल्यामुळे आणि मामाला पण ऑफिसला जायचं आहे. सो या, सांगते तुम्हाला. आणि हा व्ह्यू बघा इतका छान दिसत येतो, अशी फ्रेश मॉर्निंग. आणि जनरली ना चिमण्या हे ते पाहायला नाही मिळत, तर इथे तर मला खूप दिसतात कारण झाडं वगैरे खूप. लेट मी शो यू. हे बघा इकडे कुठेतरी आहे, आणखी चिमणी कुठेतरी उडून गेली. हा एक बर्ड, हा एक आहे. आणि व्ह्यू म्हणाल तर खूपच बढिया फ्रेश. इथे पण खूपसं असं घरटं हे ते वगैरे करून ठेवलं आहे. सो या, ठीक आहे, मग भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर. जमलं तर, नाही तर मग डायरेक्ट रात्रीच. सो मी आता कॉलेज वगैरेवरून आली होती, तर आता जेवण वगैरे केलं बढियापैकी. आता 6:15 होत आहेत आणि खरं सांगू तर आज लिटरली असं थकल्यासारखं वाटत असं वाटतं पटकन असं मस्त झोपून जाऊया. पण असं करू नाही शकत कारण आहे माझे एक्झाम्स. म्हणजे आता आहे नाही, एक्झाम्स येणार आहेत. सो या, खूप असं म्हणजे टेन्शन वाटत आहे, पण समजतच नाही आहे व्हॉट टू रिॲक्ट. बट जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या मामाचा बर्थडे आहे. सो बघूया आपण आता काय करू, किंवा असं छोटं सेलिब्रेशन इफ पॉसिबल झालं तर. आणि या, दॅट्स इट. सध्या तर झोपते थोडा वेळ बाबा, सिरियसली थोडा वेळ आराम वगैरे करते मस्त बढियापैकी. अँड देन मग तुम्हाला भेटते. बाय बाय. सो जस्ट इग्नोर माय फेस. आता जस्ट मी आली तुम्हाला वाटत मला इतकी भयानक झोप येते, लिटरली झोपली होती. आता मावशी वगैरे आली, सो तिने केक वगैरे आणला आहे आणि मामा येतीलच बाहेरून थोड्या वेळात. तर आम्ही आता केक कटिंग वगैरे करू. आणि मी अशी मस्तपैकी रेडी झाली आहे आणि मस्त असा टॉप घातला आहे. सो या, पटकन थोडीशी तयारी वगैरे करते अँड लेट्स सी कसं होतं. आता डोळे लिटरली बघू शकता कशाच्या झालं, असं खूप झोप येते मला. इट्स ओके. आणि तयारी म्हणजे अशी खूप काही नाही, जस्ट मॉइश्चरायझर अँड दॅट्स इट. इतकी झोप येते ना, तर झोप उडालीच पाहिजे कारण अभ्यास वगैरे पण करायचा आहे. का कुणास ठाऊक, पण मला असं खूप थकल्यासारखं वाटतं, असं खूप झोप येते इन माय डेली रुटीनचं झालं आहे आता. सो इट्स नॉट अ गुड. का असं होतं आहे कुणास ठाऊक, बट क्या. Simple, elegant and nice.
सो या ओपन हेअर्स ॲज ऑलवेज. आणि आता लावते लिपस्टिक एखादं आणि देन माझं कम्प्लीट लुक दाखवते. सो आय हॅव दिस मिनी लिपस्टिक्स. आय ऑर्डर इट फ्रॉम मीशो. अँड दिस इज हाऊ इट लुक्स. खूप बढिया मस्त. सो आता तर बघूया काय करायचं. झोपेतून सध्या बाहेर नाही निघाली आहे मी. झोपेतून पहिले बाहेर निघते, थोडं जाते हॉलमध्ये वगैरे. अँड लेट्स सी व्हॉट हॅपन नेक्स्ट. सो दिस इज व्हॉट आय एम वेअरिंग. किती मस्त आणि किती क्यूट वाटतं आहे ना. तो हा टॉप असा मस्त असा मी वेअर केला आहे विथ ब्लॅक जीन्स. अँड बस आता सगळेजण आले आहेत ऑलमोस्ट आता. आणि आम्ही जाऊ बड्डे सेलिब्रेट वगैरे करू. अँड लेट्स सी व्हॉट हॅपन नेक्स्ट. मस्तपैकी एन्जॉय वगैरे करू. तुमच्या घरी देखील असं कोणाचा बड्डे असेल तर नक्की सेलिब्रेट करत जा. थोडंफार का सेलिब्रेशननी होईना पण खूप छान वाटतं. आणि मला नक्की सांगाल की मी कशी दिसत आहे या छान अशा टॉपमध्ये. मी मला इतकं टॉप का करते आहे. तर हा टॉप माझ्या बहिणीचा आहे. आणि मला असं वाटतं जनरली सख्खी नाही म्हणू शकत बट या यू आर ब्लेस की जर तुम्हाला तुमच्या बहिणीचे म्हणा, तुमच्या मोठ्या बहिणीचे म्हणा, अशांचे जर कपडे विअर करायला मिळत असेल विदाऊट एनी जेलसी. सो रिअली यू आर ब्लेस टू हॅव देम इन लाईफ. अँड आय एम ब्लेस टू हॅव हर इन माय लाईफ. सो या चला दाखवते आता समोर काय चालू आहे. मामाचा बड्डे म्हटला तर मामाच्या मोठ्या बहिणीला कसं विसरणार नाही का. म्हणून मग मी आईला कॉल केला. आणि आईला कॉल करून पहिले तर माझा लुक दाखवला. आणि नंतर मग तिला मी मस्तपैकी पूर्ण अख्खं बड्डे सेलिब्रेशन दाखवलं. माझी आई म्हणजे ही मामाची मोठी बहीण आहे. तसंच माझी मावशी ही मधात आहे आणि माझी मामा सर्वात लहान आहे. सेम. आता तुम्ही बघा समोर काय होतं तर सर्वात इथे तसं तर पहिले आजी ओवाळायची पण आजी नसल्यामुळे मग आता आईचं होतं पण आई येऊ शकली नाही. त्यामुळे मग म्हणून आता मावशी मोठी आहे म्हणून ती पहिले मामाचं औक्षण करून घेत आहे. नाही मोठ्या बाईचं वेगळे त्या दिवशी प्रज्ञा आली ना म्हणूनच मला तू म्हणे थांब दुसऱ्या फोनवरून लावतो तुला. याच्यातून हे नाही होत लाव ग. हां इथे मग सेकंडली माझ्या मामीने मामाला ओवाळून घेतलं. आणि बघा इथे काय मजा सुरू होती. हे कन्व्हर्सेशन आहे का बापा फोटोग्राफर अमरावती फोटोग्राफर सुधरून राहिली जरा तब्येत सुधरून राहिली अमरावती. हॅपी बर्थडे म्हणत मनातल्या मग आता काकाजींनी त्यांना छान असं ओवाळून घेतलं. आणि ॲट लास्ट मी आणि माझ्या बहिणीने छान असं ओवाळून घेतलं. आणि जेव्हा आमची अशी पूर्ण फॅमिली अशी एकत्र असते ना म्हणजे आई साईड फॅम तेव्हा खूप मजा मस्ती धम्माल आणि खूप गप्पा आणि गॉसिप्स चालतात. आणि आम्ही हसू इतकं लोटपोट होतो ना लिटरली आमचं पोट दुखायला लागतं. आणि आम्ही सगळेच गोळा झालो याचा अर्थ धमालही होणारच. सो या आणि बघा आता छान आम्ही समोर काय एन्जॉय केलं. आमचं हे बर्थडे सेलिब्रेशन ना खूप साधं सिम्पल आणि छोटंसं असतं. म्हणजे सिम्पली केक कट करणं अँड ऑल. खूप असं तामझाम अँड ऑल नसतं. कधी इफ पॉसिबल तर आम्ही बाहेर देखील जेवायला वगैरे जातो पण मोस्टली नाही जात. तर हे असंच आम्हाला छोटंसं घरी सेलिब्रेट करायला आवडतं. थोडा फॅमिली टाईम स्पेंड करायला आवडतो. त्याच मनाने काय होतं की सगळेजण थोडाफार वेळ काढून येतात आणि सगळ्यांना एकामेकासोबत गप्पा साधण्याचा एक चान्स मिळतो. कारण लाईफमध्ये सगळेच जण बिझी असतात ना आणि सगळ्यांना चान्स नाही मिळत. असा म्हणजे काय म्हणू शकतो लोक असं शोधतात की मला असं कधी म्हणजे सगळ्यांसोबत क्वालिटी टाईम असं छान स्पेंड करता येईल. तर ह्याचे छोटे जर सेलिब्रेशन केले ना तर मग
मला तरी वाटतं की असं एक बेस्ट आपल्याला चान्स मिळून जातो सगळ्यांसोबत मस्त असा टाईम स्पेंड करण्याचा. तर तुम्ही देखील असं काय करता मला नक्की सांगाल. आणि मला तसं फॅमिली टाईम स्पेंड करणं खूप आवडतं कारण मी एक फॅमिली ओरिएंटेड गर्ल आहे. सो या. नमस्कार. काय तिला मारलं का? हा? इथे बहिणींचं बोलणं सुरू आहे. बहिणाबाईसोबत बोलत आहे प्रिय भाऊराया. आणि त्यांना दाखवत आहे की आम्ही कसं केक कटिंग करत आहे कारण आई येऊ शकली नाही सो त्यामुळे. आणि आमची बॉल बघा तेव्हाची किती छान दिसते. बयू खाली बस बयू. इथे फायनली सक्सेसफुली बर्थडे प्लॅन झाला आहे. बर्थडे सेलिब्रेशन सक्सेसफुल झालं आहे विथ द प्रेझेन्स ऑफ माय आजी. हॅपी बर्थडे मन. नाही यार राईट हँडनी. सो फायनली आता प्रोग्राम झालेला आहे. प्रोग्राम नाही म्हणताना एक छोटंसं सेलिब्रेशन होतं माझ्या मामाच्या बर्थडेचं. तर ते फायनली झालेलं आहे. मी देखील आता चेंज वगैरे करून घेतलं आहे. मावशी वगैरे देखील तिच्या घरी केली आहे. अँड तर हा असाच होता छोटासा मस्त मामाच्या बर्थडे सेलिब्रेशनचा ब्लॉग. मला नक्की सांगाल की तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही तुमच्या घरी जर कोणाचा बर्थडे असला तर कशा टाईपनी म्हणजे कशा वेनी सेलिब्रेट करता. सो दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि जर मला फॉलो केलं नसेल इन्स्टा पेजला नक्की जाऊन फॉलो करून घ्या. मी ID इथं मेन्शन करेलच. आणि जर मला यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. सो थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट अँड थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि अशाच मस्त नवीन आणि फॅमिली कंटेंट किंवा मग फॅमिली रिलेटेड ब्लॉगसाठी माझ्यासोबत नक्की जोडले राहा. बाय बाय.